मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला खमंग मेजवानी परिवाराकडून आमच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना ही दिवाळी खूप उत्साहाची जावो हीच मनोकामना. हॅपी दिवाळी. पाहिलीत ना रांगोळी किती छान काढलेली आहे. अहो माहोलच तसा आहे. दिवाळी आहे ना. दिवाळी म्हटलं की भारतातील सर्वात मोठा सण, अगदी आनंद उत्साहाचं अगदी भरतं आलेलं असतं. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे 6ही दिवस अगदी मस्त आनंदाचे उत्साहाचे असतात. अहो प्रत्येक दिवसाचं काहीतरी विशेष असं महत्त्व देखील आहे. आणि तुमच्या हे लक्षात आलं असेल की अश्विन कृष्ण पक्षातले 4 दिवस आणि कार्तिक शुक्ल पक्षातले 2 दिवस अशी ह्या सणाची रचना आहे. म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दीपावलीचा सण. असा चैतन्याचा, आनंदाचा, उत्साहाचा दीप तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अखंड प्रज्वलित राहो अशी प्रार्थना करून आपण आपल्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आपण आलेलो आहोत हरी ममता अपार्टमेंट सेक्टर 10 नवीन पनवेल येथे. आणि ज्या मैत्रिणींनी सुंदर रांगोळी काढली त्या मैत्रिणीची आपण आता ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. स्वागत खमंग मेजवानीमध्ये. तुमचंही स्वागत. बरं, तुझी ओळख आमच्या प्रेक्षकांना करून दे. हो, माझं नाव अलका मेमाने. हां, मी सेक्टर 10 मध्ये राहते. नवीन पनवेल येथे राहते. बरं, रांगोळी खूप छान काढली आहेस. हो, ती माझ्या मैत्रिणीने काढली, तिने मदत केली. अच्छा, ही माझी मैत्रीण मैत्रिणी. आलेली हो, आहे का? ही माझी नाव काय मैत्रीण. तिचं? तिचं नाव सुषमा. ती इथेच राहते कांदा कॉलनीमध्ये. बरं, रांगोळी खूप छान काढली. बरं, तू काय करतेस? मी घरीच गृहिणीच आहे. अच्छा, मग रांगोळी काढायची वगैरे आवड आहे? हो हो हो. खूप छान काढली रांगोळी. म्हणजे हिला मदत करायला आलीस हो का? हो हो. बरं, मग तिच्या हातचे पदार्थ पण खाल्ले असतील? हो हो, भरपूर खाल्ले. तिला पदार्थ करण्याची आणि खाऊ घालण्याची खूप आवड आहे. बरं, आता मैत्रिणीची ओळख झालेली आहे. रांगोळी पण तिने खूप सुंदर काढलेली आहे. बरं, आज तर आपल्याला रेसिपी काहीतरी करायची आहे दिवाळी निमित्त खास अशी. मग काय करणार आहेस आज? मी आज पोहा बिस्किट लाडू दाखवणार आहे. अरे वा, म्हणजे लाडवाचा अगदी वेगळाच प्रकार आहे. पोहे वेगळा आणि प्रकार. बिस्किट. हा, पोहे आणि बिस्किटचे लाडू. अरे वा वा वा. म्हणजे बघायला अगदी नक्की हो, हो, आवडेल. हो, सगळे आवडेल. प्रेक्षक देखील सगळ्यांना उत्सुक आवडेल. असणार हो, आहेत. हो. चला तर आपण आता रेसिपीकडे वळूया. हो, हो. चला. बरं अलका, आज तू पोहे आणि बिस्किट ह्याचे लाडू करणार आहेस. हो. कसं काय सुचलं तुला? म्हणजे आपण नेहमी काय करतो, रव्याचे करतो हो. किंवा बेसनाचे लाडू, हे सगळ्यांना माहिती आहेत. अगदी दिवाळी असली की रवा बेसनाचे लाडू केले जातात. पण हा नवीनच प्रकार आहे. मुलांनी म्हटलं की नेहमी तेच तेच लाडू करते मम्मी, दुसरं काहीतरी वेगळं अच्छा. कर, म्हणून मग मला हे पोह्यांचे लाडू करायचं सुचलं. अच्छा. आणि त्यात अजून पौष्टिक पण असतं ना. पोहे पौष्टिक आहेच आणि त्याबरोबर बाकीचे सगळे साहित्य पण टाकले की ते पौष्टिकच होतात. बरोबर आहे. आणि चवही छान लागते, वेगळं थोडं. अच्छा, म्हणून मला हे करायचं स्वतःची सुचलं. कल्पना आहे, हो, तुझी कल्पना हो. आहे. बरोबर. साहित्य काय काय घेतलंय आपण?
साहित्य: पोह्याचं पीठ, बिस्किटाचं पीठ, पिठी साखर, तूप, काजू बदामाचे काप, बेदाणा, खोबरं किस, शेंगदाण्याचा कूट, वेलची पावडर आणि तीळ आणि खसखसची पूड. प्रेक्षक हो, आपण साहित्य पाहिलेलं आहे. आता कृतीकडे वळणार आहोत. काय करायचं आधी? प्रथम तूप कढईत टाकून पोह्याचं पीठ थोडंसं परतून घ्यायचं. बरं, आता हे पोह्याचं पीठ केलंय, हां. ते कसं तयार केलं? हे भाजून घेतले थोडेसे. अच्छा. आणि मिक्सरमध्ये पावडर केली. अच्छा, म्हणजे पोहे आधी भाजून घेतले. बरं, कोणते पोहे घेतले? जाड पोहे की हे पातळ? कोणतेही पोहे चालतात, पातळ पोहे, जाड. अच्छा, कुठलेही पोहे चालू शकतात. चालेल. हे छान भाजून घेतले हो, आधी भाजून आणि घेतले. मग त्याचं मिक्सरमध्ये असं मिक्सरमध्ये पीठ पावडर तयार केली. केलं. बरं. आणि हे बिस्किट आहेत ना? बिस्किट थोडस मिक्सरमध्ये टाकून चुरा केला. बारीक कोणते पावडर बिस्किट केली. आहेत? मारी कोणते बिस्किट. मारी बिस्किट म्हणजे मारी बिस्किटच घेतले हो पाहिजेत, हो, कारण मारी आपण बिस्किटच पाहिजे, दुसरे बिस्किट नाही. बरोबर, आपण लाडू तयार करणार आहोत, त्याच्यामुळे हो, हो. अगदी फिकट चव हो, असलेले हो, हो. बिस्किट आपल्याला घ्यायचे आहेत. हे बारी बिस्किट पण मिक्सरमध्ये बारीक करून ठेवले. मिक्सर मधनं काढले आणि नंतर भाजून घेतलंय का पीठ हे? हो, पीठ थोडस भाजून घेतलं. अच्छा, म्हणजे पोहे सुद्धा कोरडे भाजून घेतले, बिस्किटाचं पीठ सुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि नंतर ते त्याची पावडर केलेली आहे पोह्याची सुद्धा, है ना? बर, मग आता काय करायचंय आपल्याला? आता तूप टाकून ते थोडस अजून परतून घ्यायचं. अच्छा, पुन्हा आपण परतून घेणार पुन्हा. आहोत. बर, बस. पुरे आपण पोह्याची साजूक पावडर तूप टाकले. पोह्याची पावडर परतून घ्यायची. आधी कोरडे पोहे नुसते भाजून घेतले, त्याची मिक्सर मध्ये पावडर केली आणि आता आपण साजूक तुपावरती हो, तुपावरती भाजून घेत आहोत. भाजून घेत. याचं काही प्रमाण आहे का? म्हणजे पोहे किती आणि बिस्किट किती? पोहे 1 वाटी पावडर पोह्याची, अर्धी वाटी बिस्किटाची पावडर. अच्छा, म्हणजे पोहे जास्त घ्यायचेत हो, आपल्याला. पोहे जास्त म्हणजे साधारण 1 पोहे- वाटी आपण पोह्याचं पीठ आणि बिस्किटाची जी पावडर केलेली आहे ती अर्धी वाटी घ्यायची. बरं. पोहे भाजून घेतलेले आहे ना, हा त्यामुळे जास्त परतवलं नाही तरी चालतं. हा, बरोबर. थोडस भाजून घ्यायचं अच्छा, तुपामध्ये. तूप घालून आपण तुपामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. हो, बरं. थोडस परतवून घ्यायचं. हा, हे भाजून झालंय. आता क्रीम कलर आलाय त्याला, रंग बदललाय. रंग बदललाय त्याचा. बरं हे मिश्रण भाजून झालं ना की एका भांड्यात काढून ठेवायचं. बरं. पोह्याचं पीठ छान भाजून झालेलं आहे. 2 चमचे तूप टाकून पुन्हा बिस्किटची पावडर आहे ना ती भाजून घ्यायची, थोडीशी भाजून. कारण बिस्किट तसे भाजलेले हो असतातच हो, भाजलेले. आणि आपण त्याचं पीठ केल्यानंतर तेही भाजून घेतलेलं होतं कोरडं. हो. आता फक्त थोडंसं थोडंसं अगदी तुपात टाकायचं म्हणून हा, तुपावरती अर्धी वाटी. थोडंसं परतून घेऊया. अर्धी वाटी. अच्छा, हे प्रमाण आहे. हो हो, मैत्रिणींनो, हे प्रमाण आहे त्याचं की 1 वाटी जर आपण पोह्याचं पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये अर्धी वाटी मारी बिस्किटांचा चुरा घालायचा आहे. म्हणजे अगदी पीठच म्हणा ना, मिक्सर मध्ये अगदी बारीक केलेलं पीठ आहे ते पुन्हा आपण परतून घेतोय थोडंसं तुपावरती. भाजून घ्यायचं. हा, आणि आता ही दोन्ही पीठ आपण एकत्र करणार आहोत. करायचे. हो, आता ह्याचा रंग बदलला आहे. हे भाजून झालंय. सुगंध पण येतोय हो, त्याचा, हो. जाणवतोय. हे आता भाजून झालंय आपलं. हा. यामध्ये आता हे शेंगदाण्याचा कूट, जाडसर तर हे कूट शेंगदाणे केलेला, पण अगदी जाडसर दिसतंय भाजून ना? आणि जाडसर कूट केलेला आहे. हा, म्हणजे असे दाणे राहिले हो, पाहिजेत. हो, जाडसर जाडसर कूट केलं. अर्धी वाटी कूट घ्यायचा. अच्छा, अर्धी हा, वाटी अर्धी जाडसर वाटी. दाण्याचं हो, कूट. जाडसर. बर, नंतर हे तीळ आणि खसखस हे भाजून आणि पावडर केलेली आहे. अच्छा हे अर्धी वाटी घ्यायची. अच्छा, ती पण अर्धी वाटी. अर्धी वाटी. हं. बर. नंतर हे खोबरं किसून घेतलेलं आहे. हा, बरं. हे खोबरं आहे, हं. छान भाजून घेतलेलं आहे. हं, घेतले. खोबऱ्याचा किस. हं, हे अर्धी वाटी घ्यायचं. आणि हे ड्रायफ्रूट, काजू आणि हे आपल्या बदामाचे मनाप्रमाणे काप आहे. पाहिजे काजू तेवढं बदामाचे टाकायचं. काप हो, घेतलेत काजू आपण. बदामचे ते कमी जास्त कमी झाले जास्त चालणार झाले आहे. तरी चालते. बरं, आता ते बेदाणे. बेदाणे. हं. हे बेदाणे हे पण ज्याला जसे आवडतात तसं टाकायचं आवडीप्रमाणे.
आणि ही वेलची पूड, लास्टला वेलची पूड अच्छा. थोडीशी, अर्धा चमचा. आता हे मिक्स करायचं बर. आणि नंतर तूप गरम करून त्यात टाकायचं. पिठी साखर टाकायची अजून. हे सगळं चांगलं मिक्स केलं की पिठी साखर टाकायची. बर. पिठी साखर आता हे एक वाटी घेतली ना, आवडीप्रमाणे गोड. कमी जास्त गोड असेल तसं घ्यायचं आवडीप्रमाणे. पण साधारण लाडू तर गोडच असतात ना, मग 1 वाटी पिठी साखर. अच्छा, म्हणजे या मिश्रणाला घ्यायची. पूर्ण 1 वाटी आपल्याला पिठी साखर लागणार. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स झालं की तूप गरम करून टाकायचं. अच्छा, म्हणजे वरून तूप घालायचंय त्याला. म्हणजे बरोबर, हे मिश्रण असं कोरडं दिसतंय आता. म्हणजे आपल्याला लाडू वळता यायला हवेत म्हणून आपल्याला वरून पुन्हा तूप घालायचंय. एरवी कसं आपण कुठलाही रवा किंवा बेसन भाजताना आपण तूप घालतो आणि त्याच्यामध्ये आपण भाजून घेत असतो छान. तर हे ऑलरेडी भाजलेलेच पदार्थ आहेत. म्हणजे बिस्किट पण भाजलेलं आहे, पोहे सुद्धा भाजलेलेच असतात. तसे पुन्हा भाजून घेतले, पुन्हा परतवून घेतले साधारण तुपामध्ये. पण आता लाडू वळण्या इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालावं लागणार आहे. बरं, हे साजूक तूप आहे. 1 वाटी तूप साधारण पाहिजे. अच्छा, एवढ्या मिश्रणाला 1 वाटी तूप लागते. बर, 1 वाटी तूप पाहिजे. हे तूप गरम झालंय. आपण गॅस बंद करू आणि थोडं करून तूप थोडस टाकून हलवून मिक्स करून घ्यायचं. साधारण अंदाज घ्यायचा तुपाचा. अंदाज आहे. अच्छा, म्हणजे लाडू वळता येईल इतपतच आपण तूप घालणार आहोत. जास्तही व्हायला नको पण आणि कमी व्हायला नको. बरोबर, तूप टाकून मिक्स करून बघायचं. वाटलंच तर अंदाज येतो आपल्याला साधारण, नाही का, लाडू वळता येतात की नाही त्याचं. याच्यामध्ये पोहे आहेत त्याच्यामुळे तूप शोषलं जातं. शोषलं जातं तूप, त्यामुळे अंदाजानुसारच टाकायचं. साधारण एवढं बस होईल मला. अच्छा, तूप टाकायची गरज नाहीये, लाडू वळता येतील. बरं, आता हे सगळे घटक पदार्थ याच्यामध्ये टाकलेले आहेत. तूप सुद्धा घालून झालेलं आहे. लाडू वळायचे आहेत, पण त्यापूर्वी घेऊया आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. खमंग मेजवानी परिवाराकडून आमच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना ही दिवाळी खूप उत्साहाची जावो हीच मनोकामना. हॅपी दिवाळी. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी परिवाराकडून आमच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना ही दिवाळी खूप उत्साहाची जावो हीच मनोकामना. हॅपी दिवाळी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. अरे वा, मस्त लाडू तयार होतात. छान वळता येतात आता नाही. म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी योग्य पडलं. देऊ का काजूची पाकळी? हो. असे आपण बेदाणे पण लावू शकतो. म्हणजे काजू बदाम लावले तसं बेदाणा सुद्धा. हे झाले पोहा बिस्किट लाडू तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. हे झाले आपले दिवाळी निमित्त केलेले पोहा बिस्किट लाडू. खाऊन बघते. मैत्रीण पण आहे आपली, तिला पण खाऊन. तिचंही नाव सुषमाच आहे. मग आपण आता लाडू खाऊन बघूया. ये, तुला पण देते मी.
मस्त झाले. आणि ते पोहे टाकलेत ना ते असे डिंकासारखे जाणवतात ते. पोहे असे दाताखाली असं येते ते पोह्याचे कण. मस्त लाडू झालेत. आणि शिवाय त्याच्यामध्ये काय नाहीये, पौष्टिक घटक सगळे आलेले आहेत. शेंगदाण्याचं कूट आहे, खोबरं आहे, खसखस आहे, तीळ आहे. म्हणजे जे स्निग्ध पदार्थ शरीराला आता दिवाळीच्या ह्याच्यामध्ये थंडी असते तेव्हा जे आवश्यक आहेत ते सगळे घटक पदार्थ ह्याच्यामध्ये आहेत. अतिशय पौष्टिक आणि वेगळ्या चवीचा. म्हणजे त्याच्यातले जे पोहे घातलेत आणि बिस्किट हे तर मला वाटतं मी आता इथे बघितले म्हणून मला लक्षात आहे. म्हणजे माहिती आहे की ह्याच्यामध्ये पोह्याचं पीठ आहे, बिस्किटाचं पीठ आहे, पण असं तर अगदी ओळखताच येणार नाही. हो, एकदा काय झालं, आमच्या मैत्रिणींची बिशी होती आणि मी हे लाडू बनवले होते आणि त्यांना त्यातले पदार्थ ओळखायला सांगितले होते. बरं, कुणालाही ओळखता नाही आले. हा, म्हणजे बाकीचे ओळखले असणार की त्याच्यामध्ये पिठी साखर आहे, तूप आहे, जे आपण नेहमी लाडवाला बिस्किट वापरतो होते ते ओळखता नाही आले. म्हणजे मुख्य घटक जो त्याच्यामध्ये आहे पोहे आणि बिस्किट हे अगदी ओळखताच कुणाला येणार नाही. तर अलका, आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस आणि दिवाळीनिमित्त असा एक लाडवाचा वेगळा प्रकार आम्हाला करून दाखवला, त्याबद्दल खमंग मेजवानीकडून मी तुझे मनापासून आभार मानते. मीही तुमचे आभार मानते. तुम्ही आमच्याकडे आल्या त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि ही एक छोटीशी भेट मी आता सुषमाला विनंती करते की आपण अलकाला देऊया. धन्यवाद. अशाच मस्त रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत शुभ दीपावली.